तुमच्यापैकी किती जणांनी लहानपणामध्ये एका फ्रेंड सर्कलमध्ये एका मुलाला दुसऱ्या काळ्या मुलाला ए काळू अशी हाक मारताना ऐकलेलं आहे किंवा एनी टाईप ऑफ रँडम रेसिस्ट रिमार्क ऐकताना बघितलेलं आहे? कधी विचार केला आहे ज्या मुलाला ते म्हणतायत त्या मुलाची मेंटॅलिटी काय असेल त्यावेळेस आणि त्याला काय प्रेशरमधून जावं लागत असेल? सो आपल्या समाजाचा हा प्रॉब्लेम फार विचार करण्यासारखा आहे आणि या विचार करण्यामागची काय रिझन असू शकतात, काय मोस्ट प्रोबेबल टॉप रिझन असू शकतात, त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. कारण रिझन माहीत असणं गरजेचं आहे. रूट कॉज व्हाय. नंबर फर्स्ट, कॉलनायझेशन ऑफ ब्रिटिश. आता काही जणांच्या मनात येईल की काय ब्रिटिशर्सचं कॉलनायझेशनमुळे आपलं रेसिझम आलं? नाही, ते तर आधीच एक्झिस्ट करत होतं. आय ॲग्री, आधीच एक्झिस्ट करत होतं. बट जो ब्रिटिश लोकांचा इम्पॅक्ट होता इंडियन सोसायटीमध्ये, आय मीन टू से, तो इम्पॅक्ट एवढा हार्श होता की त्या इम्पॅक्टने आपल्या इंडियन सोसायटीला रेसिझम पास करणं हे एकदम नॉर्मल वाटू लागलं त्या इम्पॅक्टमुळे. कारण आपण रेसिझम करतो, इवन आपले पॅरेंट्ससुद्धा करतात, बट त्याच्यावरती कोणी आवाजच उठवत नाही. एवढं कॉमन झालेलं आहे आणि ते कॉमन होण्यामागचं जे कारण आहे त्याचा मेजर जो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे तो ब्रिटिशर्सला ठरवायला हरकत नाही. कारण ॲज आय सेड, ब्रिटिशर्स हे नेहमी त्यांना, किंवा तुम्ही जर ऑब्झर्व केलं हिस्ट्रीमध्ये प्रॉपर, तर तुम्हाला असं आढळेल की ब्रिटिशर्स त्यांना नेहमी सुपेरियर दाखवायचा प्रयत्न करत होते इन टर्म्स ऑफ इच अँड एव्हरी ॲस्पेक्ट. आणि त्याच्यामधलाच एक ॲस्पेक्ट होता व्हाईट स्किन. त्यांनी खेळलेल्या माइंड गेम्समुळे व्हाईट स्किनला आपण एकदम सुपेरियर नजरेने बघायला लागलो आणि जनरेशन वाईज आपण ती इन्फॉर्मेशन पास करत गेलो की व्हाईट स्किन इक्वल्स टू सुपेरियर मॅन. तो सगळ्याच गोष्टीमध्ये टॉप आहे व्हाईट स्किन. आणि हीच जनरेशनल वाईज इन्फॉर्मेशन पास होत गेल्यामुळे आपण आपल्या आईवडिलांकडनं किंवा आजी आजोबांकडनं असे रेसिस्ट रिमार्क्स पास करतो जे की पूर्णपणे नॉर्मल समजले जातात, ज्याच्याकडे आपण देखील न्यूट्रल नजरेने न बघता बायस नजरेने बघतो. सो हा आहे माझ्या म्हणण्याचा पॉईंट की ब्रिटिशर्सला देखील आपण एक मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर या इन्क्रीज्ड रेसिझम ऑफ इंडियाच्या टॉपिकमध्ये ठेवू शकतो. कारण जे दिसतं ना तसं सोपं नाही आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता काय फक्त एवढे वर्ष त्यांनी हे केलं, बट ते तेवढे वर्ष नाही आहे. त्यांनी पूर्ण 2-3 जनरेशन्स बघितलेले आहे. 2-3 जनरेशन्सला पूर्णपणे त्यांनी सुपेरियर स्वतःला दाखवणं इज नॉट अ जोक. कारण सवय लावणे झालं हे जनरेशनला डायरेक्ट, आणि ती सवय पास होत आपल्याला आपल्या समाजामध्ये आढळून येते. ती सवय आहे रेसिझमची. आणि हा होता नंबर 1 पॉईंट, विच इज ब्रिटिशर्सचं कॉलनायझेशन. मूविंग इन टू नंबर 2 पॉईंट, विच इज इंडियन मीडिया. आता इंडियन मीडियामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशा ॲड्स दिसत असेल. प्रिडॉमिनंटली मी एक ॲड सतत बघत आलेलो आहे, ज्या ॲडमध्ये एका बाईचा चेहरा काळा असतो आणि त्या काळ्या चेहऱ्यावरती ती बाई सॅड असते. व्हेरॅज तो चेहरा गोरा जेव्हा होत जातो आणि सगळ्यात गोरा चेहरा राहतो त्यावेळेस ती बाई हॅपी असते. म्हणजे काळ्या चेहरा असणं हे एक सॅड गोष्ट आहे आणि गोरा चेहरा असणं ही एक आनंदाची आणि ॲप्रिशिएबल गोष्ट आहे. असा मेसेज त्या ब्युटी प्रॉडक्ट्सच्या मार्केटिंग टीम थ्रू आपल्याला पोहोचवण्यात आलेला आहे. आणि सतत अशा प्रकारच्या ॲड्स आपल्याला दाखवून, नॉट इवन ॲड्स बट मी म्युझिक पण म्हणेल, हम काले हो तो दिलवाले हे असे जे सॉंग्स आहे, या सॉंग्सने सुद्धा आपल्याला एवढा इम्पॅक्ट टाकलेला आहे की आपण रेसिझमला एकदम कॉमन पद्धतीनं हँडल करतो किंवा कॉमन पद्धतीने बघतो, जे की काही नाहीच आहे. त्यामुळे मी सेकंड मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आपल्या इंडियन मीडियाला ठेवेल, जो की सतत दाखवत गेलेला आहे की व्हाईट स्किन इक्वल्स टू गुड अँड क्लीन अँड ॲप्रिशिएबल अँड बॅड स्किन इक्वल्स टू अगली अँड व्हॉट बॅड स्किन्सला जेवढे आपण वाईट नजरेने बघता येईल तेवढ्या वाईट नजरेने दाखवायचा प्रयत्न त्या इंडियन मीडिया थ्रू केलेला आहे. आणि आपण इतर ठिकाणी देखील त्याचा इम्पॅक्ट बऱ्याच पद्धतीने अनुभवू शकतो. कारण तुम्ही जर प्रॉपर समाजाचे कॉमन डायलॉग्स बघितले, एखादी मुलगी लग्नाला आल्यावरती पहिले तिचा रंग बघितलेला जातो. एखादा मुलगा मुलाचं ठीक आहे, मुलीच्या बाबतीत तर हे फार कॉमन आहे की तिच्या रंगावरनं तिच्या कॅरेक्टरला जज केलं जातं आणि तेच कॅरेक्टर तुमचं युनिक मॅरेज
पॉईंट म्हणून प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. सो दिस इज व्हेरी बॅड थिंग. सो हे मला 2 प्रॉमिनंट मेन रिझन्स वाटतात ज्यामुळे इंडियन सोसायटीजवरती रेसिझम एक कॉमन गोष्ट आहे असा इम्पॅक्ट टाकला गेलेला. सो अजून देर आर मल्टिपल रिझन्स, बट प्रिडॉमिनंट हेच रिझन्स वाटतात की ब्रिटिशर्स कॉलनायझेशन आणि सेकंड जे आहे ते आहे आपलं इंडियन मीडिया. दुसरे कारण असू शकता, बट फॉर दिस व्हिडिओ एवढेच मला सांगायचे होते.